तर आपण सुरू करूया आपला पहिला टॉपिक जो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हा घेताना मी त्याची रिव्हिजन पण घेणार आहे, मेन पॉईंटवर मी फोकस पण करणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. डेफिनेशन काय आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन? व्हेन वन हायड्रोजन ऑफ अल्केन or more than one hydrogen of alkane are replaced by halogen group, it is called as alkyl halide. आणि जर आपण असं म्हटलं की when one or more hydrogen atoms of benzene are replaced by halogen group, it is called as a aryl halide. So alkyl halides आणि aryl halides याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. दुसरं आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनमध्ये हा आहे मिथेन, बरोबर. या मिथेनचा एक हायड्रोजन जर मी क्लोरीनने रिप्लेस केला तर याचं आत्ता आपण कॉमन नेम सिस्टीममध्ये नाव बघूया. हे आहे मिथाइल क्लोराईड. ओके, सो हा झाला मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ओके, आता जर मी यातले दोन हॅलोजननी रिप्लेस केले तर हे होणार आहे CH2Cl2. दोन हायड्रोजन रिप्लेस केले, सो हा झाला डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह. नंतर मी सपोज 3 हायड्रोजन रिप्लेस केले, CHCl3, हा झाला ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह. आणि जर मी 4 हायड्रोजन मिथेनचे 4 हॅलोजननी जर का मी रिप्लेस केले तर ते झालं टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याकडे मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह, टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह किंवा आपण म्हणू शकतो काही मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह आहेत, काही पॉली हॅलो डेरिव्हेटिव्ह आहेत. तर आता मिथाइल क्लोराईड, डायक्लोरोमिथेन हे IUPAC नाव झालं, ट्रायक्लोरोमिथेन आणि टेट्राक्लोरोमिथेन. ओके, आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह आपण कसं करणार आहोत तर तुमच्यासमोर मी 3 उदाहरणं लिहिती आहे. पहिलं उदाहरण आहे CH3CH2Cl, दुसरं आहे CH3CHClCH3, तिसरं उदाहरण आहे CH3CCH3CH3Cl. सो हे जे पहिलं उदाहरण आहे, या पहिल्या उदाहरणामध्ये क्लोरीन हा अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. आपण याला म्हणूया प्रायमरी अल्किल हलाइड. याला आपण म्हणूया प्रायमरी अल्किल हलाइड. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच्ड आहे, सो त्याला आपण म्हणूया सेकंडरी अल्किल हलाइड. हा तिसरा जो क्लोरीन आहे तो इतर अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो इतर 3 कार्बनला अटॅच्ड आहे, सो याला आपण म्हणणार आहोत टर्शरी अल्किल हलाइड. सो प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड हे क्लासिफिकेशन आहे मोनो हॅलो डेरिव्हेटिव्हचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण हे बघणार आहोत की IUPAC नावं देताना आपण काय सिस्टीम फॉलो करतो. तर आपल्याला पहिला पार्ट माहितीच आहे. पहिल्यांदा आपण काय करतो तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपण सिलेक्ट करतो. आपण नंबरिंग अशा साईडनी द्यायला सुरुवात करतो ज्या साईडनी आपला फंक्शनल ग्रुप हा जवळ आहे. मग आपण हे 2 रूल अप्लाय करून याची नावं IUPAC नावं लिहूया. पहिलं 2 कार्बनची चेन आहे, 1 क्लोरो आणि हे डिराईव्ह झालं आहे इथेनपासून, सो याचं नाव येईल 1 क्लोरो इथेन. आता ही झाली लॉंग चेन. दुसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे, याचं नाव झालं 2 क्लोरो प्रोपेन, 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. सो हे नॉमेनक्लेचर सिस्टीम झाली. आता नॉमेनक्लेचर आपण जेव्हा अरिल हलाइडचं बघणार आहोत त्यामध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम बघूया. आता या IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये मी मिथाइल हा मेन पकडला आणि हॅलोजनला मी सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करते आहे. तर जेव्हा मला नंबरिंग द्यायचं असतं तेव्हा मी 1 2 3 4 5 6. आता मी याला काय म्हणणार आहे तर 2 क्लोरो टोल्विन. आता याचं नाव देताना
मी म्हणणार आहे 2,4 डायक्लोरोटोल्विन आणि याचं नाव येईल 2,4,6 ट्रायक्लोरोटोल्विन. सो अशी नंबरिंग सिस्टीम वापरून आपण अरिल हलाइड्सची नावं लिहू शकतो. दुसरं आहे बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथमध्ये आपण जेव्हा अल्किल हलाइड म्हणतो तेव्हा अल्किल हलाइड म्हणजे RX. हा X फ्लोरीनही असू शकतो, क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो. तर जर आपण मिथाईल कॉन्स्टंट ठेवला आणि मिथाईल फ्लोराईड, मिथाईल क्लोराईड, मिथाईल ब्रोमाइड आणि मिथाईल आयोडाईड यामध्ये याची जर का आपण बॉन्ड स्ट्रेंथ कंपेअर केली तर आपल्याला असं बघायला मिळतं की सगळ्यात जास्त बॉन्ड स्ट्रेंथ ही CH3F मिथाईल फ्लोराईडची आहे, त्यानंतर मिथाईल क्लोराईडची आहे, त्यानंतर मिथाईल ब्रोमाइडची आहे आणि त्यानंतर मिथाईल आयोडाईडची आहे. तर असं का? तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा फ्लोरीन टू क्लोरीन जाताना, क्लोरीन टू ब्रोमीन जाताना, ब्रोमीन टू आयोडीन जाताना काय होतं तर साईज वाढत जाते. जशी जशी साईज वाढणार आहे हॅलोजनची तशी कार्बन आणि हॅलोजन यांच्यामधलं ओव्हरलॅपिंग तेवढं एफिशियंट राहणार नाही. एफिशियंट राहिलं नाही की बॉन्ड लेंथ वाढते. जर बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागत नाही. आता कार्बन आणि फ्लोरीनमध्ये बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. जर अशा पद्धतीने तुम्हाला सांगून तुम्हाला समजणार असेल तर ही पद्धतही सोपी आहे की कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. आता जेव्हा ऑलमोस्ट सिमिलर साईज असणारे जेव्हा दोन ॲटम जेव्हा ओव्हरलॅप होणार आहेत तेव्हा ओव्हरलॅप होताना त्यांचं ओव्हरलॅपिंग हे खूप स्ट्रॉंग असेल. जेवढं स्ट्रॉंग ओव्हरलॅपिंग तेवढी बॉन्ड लेंथ कमी आणि जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढा बॉन्ड हा जास्त स्ट्रॉंग असणार आहे. म्हणून CH3 आणि F मधला बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते कारण त्याची बॉन्ड लेंथ ही खूप कमी आहे. आणि जसं जसं आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनमध्ये जातो आयोडीनची साईज आणि कार्बनची साईज जर आपण बघितली, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही दोन्ही कंपेअर केलं आणि दर बघितलं की यांच्यामध्ये जेव्हा ओव्हरलॅपिंग होऊन बॉन्ड फॉर्म झाला असेल तेव्हा ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंट किती असेल. जेव्हा त्यांच्यामधलं ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंग नाही आहे तर त्यांच्यामधली बॉन्ड लेंथ ही जास्त असणार आहे. जेव्हा बॉन्ड लेंथ जास्त, समजा माझ्याकडे हा आहे कार्बन आणि हा आहे आयोडीन समजा, आणि आयोडीन मोठा असल्यामुळे त्यांच्यामधलं ओव्हरलॅपिंग हे खूप स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे काय होतं आहे, बॉन्ड लेंथ वाढते आणि मग मला बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी अप्लाय करायला लागत नाही. म्हणून CH3F याची जी स्ट्रेंथ आहे ही सगळ्यात जास्त असणार आहे. CH3I ची बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती सगळ्यामध्ये कमी असणार आहे. आणि जर आपल्याला बॉन्ड लेंथ वाईज बघायचं असेल तर ही ऑर्डर एक्झॅक्टली उलटी होईल. ती कशी असेल, जर बॉन्ड लेंथ वाईज आपल्याला ऑर्डर जर कन्सिडर करायची असेल तर CH3I ची बॉन्ड लेंथ ही सगळ्यात जास्त, देन CH3Br, देन CH3Cl अँड देन CH3F. ओके, सो आत्तापर्यंत आपण डेफिनेशन बघितलेली आहे. डेफिनेशनमध्ये वेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ग्रुप or one or more hydrogen atoms of alkane are replaced by halogen group, it is called alkyl derivative. आणि जेव्हा हायड्रोजन ॲटम्स ऑफ बेन्झीन आर रिप्लेस्ड बाय हॅलोजन ग्रुप इट इज कॉल्ड ॲज अरिल हलाइड. हे आपण बघितलं. आपल्याला भरपूर उदाहरणंही माहिती आहेत, आपण खाली बघितली आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं की मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह, टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह, किंवा आपण ट्राय आणि टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह पॉली हॅलो डेरिव्हेटिव्हमध्ये घेऊ शकतो. आता जेव्हा मोनो हॅलो डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करायचं असतं आपण कशाकडे बघतो तर क्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच्ड आहे. जर तो प्रायमरी कार्बनला अटॅच्ड असेल तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी अल्किल हलाइड. जर सेकंडरी कार्बनला अटॅच्ड असेल तर त्याला म्हणतो आपण सेकंडरी अल्किल हलाइड. आणि जर टर्शरी कार्बनला अटॅच्ड असेल तर त्याला म्हणतो टर्शरी अल्किल हलाइड. त्यानंतर नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये आपण जे रूल नेहमी फॉलो करत आलो तेच आपल्याला रूल फॉलो करायचे आहेत. पहिलं म्हणजे की लॉंग चेन सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपण हॅलोजन जिथून जवळ आहे तिथून आपण नंबरिंग
जे आहे ते सुरू करणार आहोत आणि त्यानंतर आपण नंबरिंग जे कुठले अल्किल सबस्टिट्युएंट्स असतील त्या सबस्टिट्युएंटची पोझिशनही मेन्शन करायची आहे आणि आपण IUPAC नॉमेनक्लेचर त्याचं लिहू शकतो. त्यानंतर जेव्हा बेन्झीन रिंग अरिल हलाइडचं नॉमेनक्लेचर आपल्याला लिहायचं असतं त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं तर नंबरिंग सिस्टीम आपल्याला वापरावी लागते आणि डाय ट्राय टेट्रा हे तुम्ही वर्ड्स वापरून पोझिशन ऑफ हॅलोजन मेन्शन करू शकता. आणि बॉन्ड स्ट्रेंथमध्ये फ्लोरीन आणि कार्बन आणि फ्लोरीन यांच्यामधला बॉन्ड हा सगळ्यात स्ट्रॉंग असणार आहे, त्यामुळे CF बॉन्ड स्ट्रेंथ ही जास्त असणार आहे दॅन CCl देन CBr CI. आणि जर बॉन्ड लेंथ कन्सिडर करायची झाली तर CI ही बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त, मग CBr, मग CCl आणि मग CF. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. ओके, सो प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स हे आपण कुठल्या कुठल्या फंक्शनल ग्रुपपासून बनवू शकतो. आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं आहे की अल्किल हलाइड हा खूप महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे. का महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे? कारण अल्किल हलाइड थ्रू आपण ॲसिड, आपण नायट्रो, नायट्राइट, सायनाइड, आयसोसायनाइड, अमाइड, अमाइन असे कुठलेही फंक्शनल ग्रुप बनवू शकतो आणि त्यामुळे अल्किल हलाइड हा खूप इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहे. जर अल्किल हलाइडच्या रिॲक्शन जर आपल्या फिक्स पाठच असतील किंवा पाठ हा शब्द वापरण्यापेक्षा मी अजून एक दुसरी तुम्हाला पद्धत सांगेन लक्षात कसं ठेवायचं फ्लोचार्टनी. हे जर तुम्हाला लक्षात असेल किंवा फ्लोचार्टची तुम्ही सारखी सारखी रिव्हिजन केली तर अल्किल हलाइड जर का तुम्हाला आला चॅप्टर तर तुम्ही कुठलाही फंक्शनल ग्रुप इझिली सॉल्व्ह करू शकता. कारण कुठे ना कुठे अल्किल हलाइड्स हे लागतातच, त्यामुळे अल्किल हलाइड कसे बनवायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग अल्किल हलाइडपासून काय काय बनवता येतं हे जर का तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही कुठलीही रिॲक्शन लिहू शकता. त्यामुळे हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड पहिला आहे फ्रॉम अल्केन्स. ओके, आता अल्केन्स आपल्याला एक मेथड माहिती आहे, मी एक्झाम्पलसाठी सोपं घेते आहे. मिथेन प्लस Cl2 इन प्रेझन्स ऑफ सनलाईट. आता ही जी रिॲक्शन आहे ही चेन रिॲक्शन आहे. चेन रिॲक्शन आहे म्हणजे काय तर पहिल्यांदा एक हायड्रोजन मिथेनचा क्लोरीननी सबस्टिट्यूट होतो आणि आपल्याला मिळतं HCl ॲज अ बाय प्रॉडक्ट. पण ही रिॲक्शन इथे स्टॉप होत नाही, ही रिॲक्शन पुढे कंटिन्यू राहते. परत Cl2 आणि इन प्रेझन्स ऑफ सनलाईट कधीपर्यंत कंटिन्यू राहणार आहे? जोपर्यंत या कार्बनला अटॅच असणारे सगळे हायड्रोजन हे हॅलोजननी रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत. प्लस आता परत ही रिॲक्शन Cl2 इन प्रेझन्स ऑफ सनलाईट आणि आता आपल्याला काय मिळणार आहे तर CHCl3 प्लस HCl आणि आता परत Cl2 आणि इन प्रेझन्स ऑफ सनलाईट आपल्याला पुढची रिॲक्शन जी मिळणार आहे ती आहे CCl4. आता ही रिॲक्शन इथे स्टॉप होते. इथे ही रिॲक्शन स्टॉप का होणार आहे? कारण CCl4कडे जर आपण बघितलं की आता इथे कुठला हायड्रोजन नाही आहे जो क्लोरीननी रिप्लेस होऊ शकेल. सो जोपर्यंत अल्केनमध्ये असणारे सगळे हायड्रोजन हे हॅलोजननी रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत ही चेन रिॲक्शन सुरूच राहते. म्हणून आपल्याला कुठलाही मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलो कंपाऊंड हा आयसोलेट करता येत नाही. हा या मेथडचा ड्रॉबॅक आहे. पण ही मेथड आपण वापरू शकतो किंवा तुम्ही ही मेथड लक्षात ठेवू शकता. ऑन पेपर ही रिॲक्शन तुम्ही वापरू शकता कुठल्याही कन्व्हर्जनसाठी. प्रॅक्टिकली ही रिॲक्शन करणं आणि त्यातले प्रॉडक्ट्स हे आयसोलेट करणं हे डिफिकल्ट असतं. तर पहिली मेथड आहे मिथेन हॅलोजन इन प्रेझन्स ऑफ सनलाईट. मी तुम्हाला याचे प्रॉडक्ट्स लिहून दाखवले. तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही CH3CH3 इथेनवरती ही रिॲक्शन परत घरी ट्राय करा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. अजून आपण जर आपल्याला ब्रोमीन इथे आणायचं असेल म्हणजे CH3Br आपल्याला फॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपण मिथेन प्लस Br2 इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlBr3 वापरू शकतो आणि इथे CH3Br प्लस HBr ही रिॲक्शन तुम्ही ब्रोमीन कंपाऊंड आणण्यासाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे ब्रोमो कंपाऊंड्स मिळण्यासाठी तुम्ही ही मेथड वापरू शकता. ही झाली मेथड. ही मेथड 2 आहे. 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 ही मेथड 2
प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्केन. आता जी दुसरी मेथड आहे ती आहे फ्रॉम अल्किन्स. आपण याचा फ्लोचार्टही तयार करणार आहोत. दुसरी जी मेथड आहे ती आहे फ्रॉम अल्किन्स. आता अल्किन्स मी 2 उदाहरणं लिहिते. CH2 डबल बॉन्ड CH2 आपल्याला माहिती आहे याला इथिलीन म्हणतात. आणि याच्यावरती जर का मी HBrची ॲडिशन केली तर आता हा जो अल्किन आहे हा अल्किन आहे सिमेट्रिक अल्किन. सिमेट्रिक अल्किन म्हणजे काय तर दोन्ही कार्बन ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे त्याला दोन्ही साईडनी 2-2 हायड्रोजन आहेत. सो हा झाला सिमेट्रिक अल्किन. सिमेट्रिक अल्किनवर आपण HBrची ॲडिशन करणार आहोत. आपल्याला मिळेल CH3 CH2Br. आता हायड्रोजन तुम्ही कुठेही ॲड करा, ब्रोमीन तुम्ही कुठेही ॲड करा, काही फरक पडणार नाही. का? कारण की हा जो अल्किन आहे हा अल्किन सिमेट्रिक अल्किन आहे. पण जर का आपल्याला CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे झालं प्रोपिलीन. आता मी इथे हे जे नाव वापरलं आहे हे नाव जे आहे ते कॉमन नेम सिस्टीममधलं आहे. तुम्ही याला प्रोपिन म्हणू शकता, याला इथिन म्हणू शकता. प्लस आता मी HBrची ॲडिशन करणार आहे. आता मला HBrची ॲडिशन मी माझ्या मनाने मला इथे हायड्रोजन ॲड करायचं आणि मग इथे ब्रोमीन ॲड करणार असं मला करता येत नाही. तर जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन, आता जर तुम्ही ह्या अल्किनकडे नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्या दोन्ही साईडला असणारे नंबर ऑफ हायड्रोजन्स वेगळे आहेत. या कार्बनवरती एकच हायड्रोजन आहे आणि या कार्बनवरती 2 हायड्रोजन्स आहेत. सो हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. बऱ्याच मुलांना सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन यामधला फरक कळत नाही. तो फरक तुम्ही समजून घ्या. आता हा जो रिएजंट आहे हा रिएजंट पण अनसिमेट्रिक आहे. अनसिमेट्रिक का आहे? कारण हा जो हायड्रोजन आहे हा याच्यावर चार्ज आहे डेल्टा प्लस आणि ब्रोमीनवर चार्ज आहे डेल्टा मायनस. म्हणजे काय तर जेव्हा HBrमधला बॉन्ड तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ब्रोमीन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम आहे दॅन हायड्रोजन. त्यामुळे त्याची टेंडन्सी आहे, नॅचरल टेंडन्सी स्वतःकडे इलेक्ट्रॉन पुल करून घेण्याची. त्यांनी जर का इलेक्ट्रॉन पुल केले तर त्याच्यावर पार्शियल डेल्टा मायनस चार्ज येणार आहे आणि हायड्रोजनवर पार्शियल डेल्टा प्लस चार्ज येणार आहे. म्हणून हा जो रिएजंट आहे हा रिएजंट झाला अनसिमेट्रिक रिएजंट. पण जर तुम्ही याच्या जागी Br2 लिहिलं तर तुम्ही याला सिमेट्रिक रिएजंट म्हणू शकता. कारण दोघंजणं ब्रोमीन आहेत, दोघंजणं सेमच त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, दोघंजणं सेम पॉवरनी इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करणारे. त्यामुळे ना कुठला प्लस होईल ना कुठला मायनस होईल. जे इलेक्ट्रॉन असतील ते सिग्मा बॉन्डमध्ये सिमेट्रिक असतील. आता आपण HBrची ॲडिशन करताना आपल्याला माहिती आहे की आपण याच्यासाठी मार्कोनिकॉप्स रूलचा वापर करतो. मी इथे फक्त मार्कोनिकॉप्स रूल असं लिहिते म्हणजे आपल्याला या रूलनी आपण ॲडिशन केली आहे हे लक्षात राहील. तर या रूलप्रमाणे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲड टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो आपल्याला बघायचं आहे CH डबल बॉन्ड CH2मध्ये कमी हायड्रोजन कुणाला आहेत तर ह्या CHला आहेत. मी एका कार्बनवरचा स्टार काढून टाकते. कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनवर आता फक्त स्टार आहे. आपला रूल असा आहे की negative part of the reagent get add to the carbon which contain less number of hydrogen atom आणि तो मिळतो मेजर प्रॉडक्ट. आणि जेव्हा निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲड टू द कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन तेव्हा आपल्याला मिळतो मायनर प्रॉडक्ट. हे आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. सो आपल्याला इथे मिळणार आहे CH3 CH Br CH3 प्लस आता दुसरं जे आपल्याला मिळणार आहे ते आहे CH3 CH2 CH2 आणि Br. आता इथे जो ब्रोमीन ॲड झाला आहे हा जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बनला ॲड झालेला आहे. तर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड मिळाला मेजर. का मेजर मिळाला? कारण निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲड टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आणि निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲड टू द कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तो झाला आपला मायनर प्रॉडक्ट. सो दिस ॲडिशन इज अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल.
तर इथे आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट मिळाला आणि 1 ब्रोमोप्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट मिळाला. आता आपण हीच ॲडिशन अँटी मार्कोनिकॉप्स रूलनी बघूया. अँटी मार्कोनिकॉप्स रूलनी जेव्हा आपण ॲडिशन बघणार आहोत, मी फक्त MAMR अँटी मार्कोनिकॉप्स रूल असं लिहिते. हा रूल अप्लाय होण्यासाठी रिॲक्शन ही पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली जाते आणि तो पेरॉक्साईड आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, बेन्झोइल पेरॉक्साईड. कुठलेही पेरॉक्साईड आपण वापरू शकतो. पेरॉक्साईड म्हणजे काय, तर त्यामध्ये HOOH असा बॉन्ड असतो, 2 ऑक्सिजनमधला बॉन्ड असतो, त्याला आपण पेरॉक्साईड लिंकेज म्हणतो. ही रिॲक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझमनी जाते. MCQसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता की ही जी मेकॅनिझम आहे ही फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. का, कारण इथे पेरॉक्साईड आपण वापरलेला आहे. MCQसाठी आपल्याला हे विचारू शकतात. पेरॉक्साईड वापरल्यामुळे काय होतं, तर एनर्जी जी आपल्याला या कंपाऊंडला मिळते, त्यामुळे हा जो पेरॉक्साईडमधला ऑक्सिजन आहे यातला बॉन्ड होमोलेटिकली ब्रेक होतो. होमोलेटिकली ब्रेक होतो म्हणजे काय, तर HO एक इलेक्ट्रॉन हा OH घेणार आणि एक इलेक्ट्रॉन दुसरा OH घेणार, म्हणजे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूशन झालं. एका बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या फ्रॅक्शनकडे गेला, एक इलेक्ट्रॉन या फ्रॅक्शनकडे गेला. सो अशी फ्री रॅडिकल मेकॅनिझम होते. पण या फ्री रॅडिकल मेकॅनिझममुळे जे प्रॉडक्ट्स मिळतात ते मार्कोनिकॉप्स रूलच्या एक्झॅक्टली उलटे असतात. मग आपण अँटी मार्कोनिकॉप्स रूलच फक्त लक्षात ठेवून आपण अप्लाय केला तरीसुद्धा चालणार आहे. इथे काय म्हटलं जातं, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲड टू द कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इज ऑप्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट. सो तुम्हाला CH3 CH2 CH2 Br हा तुम्हाला मिळणार आहे मेजर प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही रिॲक्शन H2O2च्या प्रेझन्समध्ये करता आणि अँटी मार्कोनिकॉप्स रूल हा तिथे अप्लाय केला जातो. आणि प्लस CH3 CH Br CH3 हा जो आहे 2 ब्रोमोप्रोपेन हा आपल्याला मिळतो मायनर. सो ही झाली ॲडिशन ऑफ HBr ऑन अल्कीन. सो हा एक प्रॉडक्ट, ही एक मेथड आहे ज्या मेथडनी आपण अल्किल हलाईड बनवू शकतो. अजून एक मेथड आपण जी वापरतो अल्किन्सपासून बनवण्याची अल्किल हलाइड्स, ती आपण डायरेक्ट Cl2 Br2 आपण ॲड करू शकतो. मी इथे Br2ची ॲडिशन करते इन प्रेझन्स ऑफ CCl4. तर काय होणार आहे, CH2 Br आणि CH2 Br. इथे काय होईल तर सिमेट्रिकल ॲडिशन होणार आहे. सिमेट्रिकल अल्किन आहे, ब्रोमीन आहे, सिमेट्रिकली ब्रेक होईल. एक ब्रोमीन या कार्बनवर, एक ब्रोमीन या कार्बनवर. तर असं तुम्हाला हे जे कंपाऊंड मिळालं आहे या कंपाऊंडला काय म्हणतात तर विसिनल डायहलाइड. जेव्हा शेजारी शेजारी असलेल्या कार्बनवर हॅलोजन ॲड होतात तेव्हा त्याला म्हणतात विसिनल डायहलाइड. सो इथे ॲडिशन प्रॉडक्ट जो मिळाला आहे तो आहे विसिनल डायहलाइड. सो अशा प्रकारे आपण अल्किनपासून अल्किल हलाइड मिळवायच्या ज्या मेथड पाहिल्या त्यातमध्ये पहिल्यांदा अल्किनवर आपण HBrची ॲडिशन केली. HBrची ॲडिशन सिमेट्रिकल अल्किनवर केली, नंतर अनसिमेट्रिकल अल्किनवर HBrची ॲडिशन केली. मार्कोनिकॉप्स रूलनी काय प्रॉडक्ट मिळतो मेजर तो बघितला आणि अँटी मार्कोनिकॉप्स रूलनी आपल्याला काय मेजर प्रॉडक्ट मिळतो तो बघितला. अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये लक्षात ठेवायचं काय तर ही रिॲक्शन फ्री रेडिकल मेकॅनिझमनी जाते आणि तिथे पेरॉक्साईडचा मेजर रोल असतो, म्हणून मेजर मायनर जे प्रॉडक्ट्स जे आहेत ते चेंज होतात. मार्कोनिकॉप्स रूलपेक्षा एक्झॅक्टली उलटे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट हॅलोजनची ॲडिशन इन प्रेझन्स ऑफ सुटेबल सॉल्वंट आपल्याला डायरेक्ट डबल बॉन्डवरती हॅलोजनची ॲडिशन मिळते. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल्स. आता अल्कोहोल्सपासून जेव्हा आपण अल्किल हलाइड प्रिपेअर करणार आहोत तेव्हा आपण बरेचसे रिएजंट वापरू शकतो. त्यातला पहिला रिएजंट आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. आता हा जो रिएजंट आहे याला लुकास रिएजंट असं म्हणतात. तर आपण हा लुकास रिएजंटची ॲडिशन पहिल्यांदा बघूया. मी इथे लिहिते लुकास रिएजंट.
लुकास रिएजंट आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. तर आता अनहायड्रस ZnCl2च्या प्रेझन्समध्ये ही रिॲक्शन करण्याचं कारण हे आहे की R आणि O यामधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी आपल्याला लागतो एखादा लेविस ॲसिड. लेविस ॲसिड म्हणजे काय, तर आपल्याला लेविस ॲसिडची कन्सेप्ट ही आहे की जेव्हा तुमच्याकडे असणाऱ्या कंपाऊंडला त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, म्हणजे आपण जर इथे CH4 लिहिला तर आपल्याला माहिती आहे की कार्बनला 4 बॉन्ड आहेत आणि त्याच्या अराउंड 8 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. ZnCl2 जर का तुम्ही कन्सिडर केला तर ZnCl2 मध्ये 2च बॉन्ड आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे. जो दुसऱ्यांकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणतात लेविस ॲसिड, त्याला म्हणतात लेविस ॲसिड. तर ह्या लेविस ॲसिडचा मेजर रोल आहे. काय होतं तर अल्कोहोलमधला जो काही हा ऑक्सिजन आहे त्याची लोन पेअर ती डायरेक्ट झिंकवर अटॅक करते. झिंकवर अटॅक केल्यावर जो काही त्यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो, तो कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे हा R आणि O याच्यामधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एक ड्रायव्हिंग फोर्स मिळतो आणि ड्रायव्हिंग फोर्स मिळाल्यामुळे ही रिॲक्शन खरं तर पुढे जाते. तर ह्या लेविस ॲसिड ZnCl2चा मेजर रोल आहे अल्कोहोलपासून अल्किल हलाइड बनवण्यासाठी. आता आपण पहिला कंपाऊंड कन्सिडर करूया प्रायमरी अल्कोहोल. तर CH3CH2OH, फक्त OH आहे तर याला आपण काय म्हणणार आहोत, इथेनॉल. आता इथेनॉलची रिॲक्शन करणार आहोत आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. आता याचा प्रॉडक्ट आपण काय लिहिणार आहोत, तर OHच्या जागी डायरेक्ट Cl लिहायचं आहे. म्हणजे रिॲक्शन लक्षात कशी ठेवायची किंवा सोपं कसं होऊ शकतं हे मी सांगते आहे. चेंज काय होतो तो लक्षात ठेवा. OH जाऊन Cl आला, मग हा OH आणि हा H ॲज अ H2O ॲज अ बाय प्रॉडक्ट बाहेर पडला. तुम्हाला रिॲक्शन पाठ करावी लागणार नाही जर तुम्ही चेंज काय होतो त्या रिॲक्शनमधला एवढाच फक्त लक्षात ठेवला तर. आता दुसरं एक्झाम्पल मी घेते. दुसरं एक्झाम्पल आहे प्रोपेन 2OL आणि याची रिॲक्शन मी करते आहे आता इथे मी कंडिशन एक मेन्शन करते, ही रिॲक्शन करावी लागते बॉईल. आता इथे कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. आता इथे जी मी कंडिशन मेन्शन करणार आहे ती आहे वॉर्म आणि आपल्याला प्रॉडक्ट सेम तोच मिळणार आहे जसा प्रॉडक्ट आपल्याला प्रायमरी अल्किल हलाइड प्रायमरीच्या अल्कोहोलच्या केसमध्ये मिळाला होता. आणि आता तिसरं एक्झाम्पल आहे CH3CH3CH3OH आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता इथे पण आपल्याला रिॲक्शन आहे जी आहे ती अनहायड्रस ZnCl2 ची सुद्धा या रिॲक्शनमध्ये आपल्याला गरज पडत नाही. ही रिॲक्शन डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरल्यावर रूम टेम्परेचरलाच जाते आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो टर्शरी हलाइड प्लस H2O. तर ही प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन आपण बघितली, आपल्याला बॉईल करावं लागलं. सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन बघितली, आपल्याला वॉर्म करावं लागलं. आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन जर बघितली तर रूम टेम्परेचरला रिॲक्शन जाते. आता असं का होतं आहे, कारण जेव्हा प्रायमरी कार्बन आणि ऑक्सिजन याचा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा असतो तेव्हा आपल्याला जास्त एनर्जी लागते. जेव्हा सेकंडरी असतं ना तेव्हा OH निघून गेल्यावर जो काही कार्बोकॅटायन फॉर्म होईल तो कार्बोकॅटायन स्टेबल करायला 2 मिथाईल ग्रुप आहेत आणि त्यामुळे हा जो कंपाऊंड फॉर्म होईल किंवा जो इंटरमिजिएट फॉर्म होईल तो जास्त स्टेबल आहे. टर्शरीच्या केसमध्ये तर 3 मिथाईल ग्रुप आहेत इंटरमिजिएट स्टेबल करायला. म्हणून आपल्याला जेव्हा प्रायमरीची रिॲक्शन लावायची वेळ येते लुकास रिएजंट बरोबर तेव्हा कंडिशन असते बॉईल, जेव्हा सेकंडरीची तेव्हा वॉर्म आणि टर्शरीची रूम टेम्परेचर. म्हणजे तुम्ही जर रूम टेम्परेचरला HCl ॲड जरी केलं तरी तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट टेस्ट ट्यूबमध्ये लगेच दिसतो. इतकी फास्ट ही रिॲक्शन जाते आणि आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. तर ही मेथड आहे लुकास रिएजंट अल्कोहोलपासून अल्किल हलाइड मिळवण्याची. आता HCl आणि अनहायड्रस ZnCl2 जेव्हा एकत्र वापरतात त्याला ग्रूव्स प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. हे नाव तुमच्या लक्षामध्ये असू द्या.
दुसरी जी मेथड आहे, ज्या मेथडपासून आपण अल्कोहोलपासून अल्किल हलाइड बनवू शकतो, ती मेथड आहे, आता मी इथे एकच मेन एक्झाम्पल फक्त लिहिते, जनरल रिॲक्शन लिहिते आणि मी काही रिॲक्शन प्रॅक्टिससाठी घरी देते. ROH आणि याची रिॲक्शन आपण करणार आहोत PCl3 बरोबर. आता PCl3 बरोबर, PCl3 काय आहे तर फॉस्फरस ट्रायक्लोराईड. आता ही रिॲक्शन बॅलन्स करायला मुलांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण ती रिॲक्शन पाठ केलेली असते. पाठ नाही करायची आपल्याला, बघायचं की 3 क्लोरीन आहेत ना, मग 3 क्लोरीन हे 3R बरोबर कंबाईन होतील. म्हणजे आपल्याला इथे काय लागणार आहे तर 3 टाइम्स R. मग आपल्याला जो कंपाऊंड मिळाला आहे तो आहे अल्किल हलाइड. आता राहिलं काय आहे याच्यामधलं तर 3 हायड्रोजन, 3 ऑक्सिजन आणि 1 फॉस्फरस. आता याचा बाय प्रॉडक्ट लिहून टाका, H3PO3. सो सिम्पल आहे, रिॲक्शन पाठ करायची गरज नाही. आता दुसरी रिॲक्शन जी आहे, जे फॉस्फरसचाच कंपाऊंड आहे, तो आहे PCl5. हीट केल्यावर आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो आहे RCl. ROHचा आपल्याला मिळतो RCl. इथे 3 टाइम्स लिहिण्याची गरज नाही, त्याचं कारण मी सांगते. दुसरं, हा जो हायड्रोजन आहे एक, तो एका क्लोरीन बरोबर कंबाईन होतो, मिळतो HCl आणि प्लस आता 3 क्लोरीन राहिलेत आणि आपल्याकडे फॉस्फरस आहे, ऑक्सिजन आहे आणि 3 क्लोरीन आहे. POCl3 हा स्टेबल बाय प्रॉडक्ट आहे, तो इथे तयार होऊ शकतो, म्हणून इथे तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करण्याची गरज लागत नाही. आता जेव्हा तुम्हाला क्लोरीनच्या ऐवजी जेव्हा तुम्हाला ब्रोमीन करायचं असेल, तेव्हा तुम्ही PBr3 आणि PI3 हे वापरून तुम्ही रिस्पेक्टिव्ह RBr आणि RI बनवू शकता. जसं PCl3 असतो तसा PBr5 कंपाऊंड फॉर्म होत नाही आणि PI5 हा कंपाऊंडही फॉर्म होत नाही. त्यामुळे PCl5 हा एकटाच रिएजंट आहे जो आपल्याला अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड देतो. ब्रोमाइड्स तयार करायचे असतील तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, आपण PBr3 आणि PI3 वापरू शकतो. आता हे जे PBr3 आणि PI3 वापरतात ते फक्त तुम्हाला सांगून ठेवते की हे जे तयार करतात हे इन situ तयार करतात. इन situ जेव्हा लिहिलेलं असतं, इन situचा अर्थ रिॲक्शन लावताना रिॲक्शनच्या त्या रिस्पेक्टिव्ह फ्लास्कमध्ये जेव्हा तयार केलं जातं एखादा रिएजंट, तेव्हा त्याला म्हणतात इन situ प्रिपरेशन. मग आता हे प्रिपरेशन कसं करतात तर रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन याची ॲडिशन करून PBr3 इन situ तयार करतात. कारण त्याची कारणं अशी असू शकतात की हा कंपाऊंड डिकम्पोज होऊ शकत असेल किंवा थोड्या वेळाने तो तेवढा रिॲक्टिव्ह राहत नसेल. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काही कंपाऊंड्स हे इन situ तयार केले जातात, जसं मी आत्ता PBr3 आणि PI3च्या केसमध्ये सांगितलं. त्यानंतरचा जो आपला मेथड आहे अल्कोहोलपासून हॅलोजन तयार करण्याची, स्पेसिफिकली क्लोराईड कंपाऊंड्स तयार करण्याची, ती आहे SOCl2. आता हा जो SOCl2 कंपाऊंड आहे त्याला म्हणतात थायोनिल क्लोराईड. हा जो कंपाऊंड आहे त्याला म्हणतात थायोनिल क्लोराईड. आता हा थायोनिल क्लोराईडची ही जी रिॲक्शन आहे ही एकदम बेस्ट मेथड आहे अल्कोहोलपासून क्लोराईड तयार करण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की RCl तयार होतं प्लस HCl आणि प्लस SOCl2. आता SO2. आता जर का तुम्ही याचे बाय प्रॉडक्ट्स बघितले तर HCl आणि SO2 हे गॅशियस फॉर्ममध्ये असतात, त्यामुळे ते इझिली इलिमिनेट होतात. तुम्हाला जे काही मिळतं ते डायरेक्ट क्लोराईड कंपाऊंड मिळतं. ही जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड फ्रॉम अल्कोहोल, ही एकदम बेस्ट मेथड आहे. बेस्ट मेथड काय आहे, कारण याचे जे बाय प्रॉडक्ट्स तयार होतात HCl आणि SO2 हे गॅशियस प्रॉडक्ट्स असल्यामुळे ते इझिली आपण म्हणजे बाहेर निघून जाऊ शकतात आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळतो त्या प्रॉडक्टला फार प्युरिफिकेशनची गरज पडत नाही. म्हणून प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड फ्रॉम अल्कोहोल बाय यूजिंग SOCl2 ही बेस्ट मेथड आत्तापर्यंत आहे आणि ती वापरली जाते. दुसरं जी मगाशी आपण एक रिॲक्शन बघितली ती लुकास रिएजंटची बघितली, ज्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलं होतं. आता आपण जर HBr वापरलं तर आपल्याला RBr अल्किल ब्रोमाइड असा प्रॉडक्ट मिळेल. पण हे जे HBr आपण तयार करतो हे HBr सुद्धा इन situ तयार करतात. इन situ कसं तर NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे वापरून आपल्याला RBr हे तयार होतं. तर
आपल्याला हेच या केसमध्येही लक्षात ठेवायचं आहे की HI हे सुद्धा इन situ तयार केलं जातं हीटिंग आणि आपल्याला मिळतं RI प्लस H2O. तर ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत या मेथड्सपासून आपल्याला अल्कोहोलपासून अल्किल ब्रोमाइड आणि अल्कोहोलपासून अल्किल आयोडाईड आपल्याला मिळू शकतं. त्यानंतरच्या ज्या 2 नेम रिॲक्शन आहेत त्या नेम रिॲक्शन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या नेम रिॲक्शन कुठल्या आहेत तर पहिली आहे फिंकलस्टेन रिॲक्शन. फिंकलस्टेन रिॲक्शन काय आहे तर ही रिॲक्शन स्पेसिफिकली अल्किल आयोडाईड बनवण्यासाठी वापरली जाते. अल्किल आयोडाईड. पण अल्किल आयोडाईड कशापासून बनवायचे आहेत तर RCl किंवा RBr. RCl किंवा RBr याची रिॲक्शन आपण करतो NaI बरोबर सोडियम आयोडाईड इन प्रेझन्स ऑफ ड्राय ॲसिटोन. इन प्रेझन्स ऑफ ड्राय ॲसिटोन आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो RI प्लस NaCl आणि NaBr. तर ही जी रिॲक्शन आहे फिंकलस्टेन रिॲक्शन ही रिॲक्शन पण खूप जास्त MCQजमध्ये विचारतात कारण स्पेसिफिक आहे RCl टू RI RBr टू RI. ही तुम्ही नेम रिॲक्शन अगदी लक्षातच ठेवून घ्या. दुसरी जी आहे ती स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शनमध्ये आपण फ्लोराईड अल्किल फ्लोराईड्स तयार करतो. तर अल्किल फ्लोराईड्स तयार करायचं एक मेथड वन ऑफ द बेस्ट मेथड ही स्वार्ट्स रिॲक्शन आहे कारण आपण अल्केन बरोबर F2 डायरेक्ट वापरू शकत नाही कारण फ्लोरीनच्या रिॲक्शन्स या एक्सप्लोजिव्ज असतात. त्यामुळे जनरली आपण फ्लोराईड्स हे कुठल्याही रिॲक्शननी तयार करू शकत नाही. पण जेव्हा मेटल फ्लोराईड बरोबर RCl आणि RBrची रिॲक्शन केली जाते. मेटल फ्लोराईड्स कुठलेही असू शकतात. मग मी आता COF2 मी घेतलं तर हीटिंग मेटल फ्लोराईड बरोबर आपण हीटिंग केलं किंवा याची रिॲक्शन तुम्ही AgF बरोबर करा. कुठलाही रिएजंट तुम्ही वापरू शकता. असे बरेचसे रिएजंट आहेत अजून. तर आपल्याला मिळतं आहे RF प्लस AgCl आणि RF प्लस AgBr. आता मी एकाच 2 रिॲक्शन मी लिहिला नाही आहेत. एकाखाली एक मी RCl RBr आणि दोन्हीपासून फ्लोराईड बनलेलं आहे ते मी एकाच रिॲक्शनमध्ये दाखवलं आहे. पण आपण रिॲक्शन अशा पद्धतीने लिहित नाही. आपण सेपरेट रिॲक्शन लिहितो. तर असे मेटल फ्लोराईड्स बरोबर क्लोराईड आणि ब्रोमाइड हीट केले तर आपल्याला अल्किल फ्लोराईड हा मेजर कंपाऊंड मिळतो. तर ही झाली मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराईड फ्रॉम रिस्पेक्टिव्ह क्लोराईड्स आणि ब्रोमाइड्स. आता ज्या काही रिॲक्शन आपण बघितल्यात प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्सच्या त्या प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्सच्या सगळ्या रिॲक्शन आपल्याला एका पेजवरती जर का लिहून ठेवायच्या असतील आणि आपल्याला जर त्याची सारखी रिव्हिजन करायची असेल तर तुम्हाला एक चार्ट मी कसा बनवायचा ते मी दाखवते. आत्ता मी इथे तो बनवणार आहे. तर काय करायचं मध्ये आपण लिहिणार आहोत RX. X कॅन बी क्लोराईड कॅन बी ब्रोमाइड कॅन बी आयोडाईड कॅन बी फ्लोराईड काहीही असू शकतं. ओके. तर हे बनवायचं आहे आपल्याला म्हणून मी सेंटरला लिहिलं आहे. तर आपण कशापासून बनवू शकतो तर आपण अल्केन्सपासून बनवू शकतो. अल्केन्सपासून कसं बनवायचं तर आपण हॅलोजन घेतो इन प्रेझन्स ऑफ सनलाईट ही रिॲक्शन होते. मग या रिॲक्शनचे काय स्पेसिफिकेशन आहे तर ते आपण इथे जर का छोट्या शब्दांमध्ये किंवा थोडक्यामध्ये लिहून ठेवलं काय आपण लिहू शकतो की डिफिकल्ट टू स्टॉप रिॲक्शन ॲट मोनोहॅलो स्टेज. तर आपल्याला लक्षात येतं किंवा तुम्ही इथे अजून एक दुसरा पॉईंट असा लिहू शकता की इट इज अ फ्री रॅडिकल रिॲक्शन. तर तुम्हाला MCQच्या दृष्टीने पटकन रिवाईज करायला हे पॉईंट्स लक्षात येतात. आता हे झाली अल्केनपासून. आता दुसरी जी मेथड आपण बघणार आहोत ती आहे अल्किन्स. आता अल्किन्समध्ये आपल्याला अजून सगळं एकाच पानावर सगळं लिहायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा अल्किनची जी रिॲक्शन लिहिणार आहोत ती आपण स्पेसिफिकली सिमेट्रिकल अल्किन असं लिहिणार आहोत आणि त्याच्यावरती आपण ॲड करणार आहोत हायड्रोजन हलाइड HX. मग ही जी ॲडिशन आहे
डायरेक्ट हायड्रोजन कुठेही ॲड होऊ शकतो, क्लोरीन किंवा हॅलोजन दुसरा कुठेही ॲड होऊ शकतो आणि तुम्हाला अल्किल हलाईड मिळू शकतो. ओके, आता दुसरा अल्किनपासूनच आपल्याला अजून अल्किल हलाईड मिळवायचं आहे, पण त्या केसमध्ये जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किन वापरणार आहोत आणि HXची ॲडिशन आपल्याला करायची आहे, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की एक आहे मार्कोनिकॉप्स रूलनी, आणि जेव्हा आपण RCH डबल बॉन्ड CH2 इथे आपण लिहिणार आहोत की HXची ॲडिशन इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला अल्किल हलाईडच मिळतं, पण त्याचे प्रॉडक्ट्स वेगळे असतात. मग आपल्याला एखादं एक्झाम्पल जर इथे स्पेसिफिक लिहून ठेवायचं असेल तर आपण लिहून ठेवू शकतो. आता हा जो पेरॉक्साईड इफेक्ट, याला पेरॉक्साईड इफेक्ट असंही म्हणतात किंवा अँटी मार्कोनिकॉप्स रूल असंही म्हणतात किंवा खराश इफेक्ट असंही म्हणतात. यापैकी कुठल्याही शब्दांनी आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हा झाला अल्केन, आणि अल्किनच्या आपण 3 मुद्दाम रिॲक्शन लिहिल्यात. आपण एका पार्टमध्येही सगळं कवर करू शकतो, पण जेवढं स्पेसिफिक तुम्ही त्या पेजवर मेन्शन कराल तेवढे सगळे छोटे छोटे पॉईंट्स तुमच्या लक्षात राहतील. त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा फंक्शनल ग्रुप, तो आहे अल्कोहोल. आता अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हलाईड जेव्हा बनवायचं असतं तेव्हा आपण बऱ्याचशा मेथड ज्या बघितल्या आहेत त्या मेथड आपण सगळ्या इथे नोट डाऊन करूया. तर पहिली जी मेथड होती ती होती ल्युकास रिएजंटची. आता ल्युकास रिएजंट काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 आपल्याला मिळणार आहे RX. आता हा दुसरा अल्कोहोल आहे. आता इथे मी RX लिहिलं आहे, म्हणजे इथे मला स्पेसिफिकली RCl असा प्रॉडक्ट मिळणार आहे. जर का मला ब्रोमाइड बनवायचे असतील तर मी काय करणार आहे, HBr वापरणार आहे. जर आयोडाईड वापरायचं असेल तर मी HI वापरणार आहे. पण हे कसे तयार करतात तर इन C2 तयार करतात. इन C2 कसे तयार करतात तर NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची रिॲक्शन करून तयार करतात, किंवा NaI आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची रिॲक्शन करून तयार करतात. शक्यतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरत नाही, इथे H3PO4 प्रेफरेबली वापरलं जातं, त्यापासून HI तयार करतात. तर ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत या अशा शॉर्टमध्ये आपल्याला लिहून ठेवायच्या आहेत. नंतर पुढची अल्कोहोलपासून अल्किल हलाईड मिळवायची जी मेथड होती ती मेथड कुठली होती तर रिॲक्शन विथ PCl3, आणि दुसरा त्याच्यासाठी जो रिएजंट होता तो होता PCl5. तर PCl3 आणि PCl5 या दोन्ही मेथडनी अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड हे आपण बनवू शकतो. या आपण रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. त्यानंतर जी वन ऑफ द बेस्ट मेथड मी तुम्हाला सांगितली ती कुठली होती, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराईड म्हणजे SOCl2. तर याची रिॲक्शन केल्यावर पण आपल्याला अल्किल हलाईड मिळणार आहे आणि याचे बायप्रॉडक्ट्स जे आहेत ते गेशियस आहेत. मग तुम्ही इथे लिहू शकता की बायप्रॉडक्ट्स आर गेशियस म्हणून रिॲक्शन क्लीन आहे. रिॲक्शन क्लीन आहे म्हणून आपल्याला प्रॉडक्ट्स इझिली सेपरेट आउट करता येतात. सो ही झाली अल्कोहोलपासूनच्या मेथड. आणि आपण अजून कुठली मेथड बघितली होती, त्या नेम रिॲक्शन होत्या. ती होती एक फिंकलस्टीन रिॲक्शन आणि एक होती स्वार्ट्स रिॲक्शन. तर आता आपण फिंकलस्टीन रिॲक्शन डायरेक्ट जर का तुम्ही नाव लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. फिंकलस्टीन रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, आयदर RCl और RBr हे 2 स्टार्टिंग मटेरियल आपण वापरतो आणि याच्यापासून RI हा स्पेसिफिक प्रॉडक्ट असणार आहे. सो इथे तुम्ही RI मेन्शन करू शकता. आता ही रिॲक्शन जाते ड्राय ॲसिटोनमध्ये. हा सॉल्वंट लिहिणं इम्पॉर्टंट असतं म्हणून तुम्ही हा ड्राय ॲसिटोन इथे मेन्शन करून ठेवा की तुम्ही ॲट अ टाईम एकदा जेव्हा बघाल या सगळ्या रिॲक्शनकडे तर तुम्हाला सगळंच्या सगळं चित्र डोळ्यासमोर येतं. त्यानंतर पुढची जी मेथड आहे ती पुढची मेथड आहे स्वार्ट्स रिॲक्शन. तर ती स्वार्ट्स रिॲक्शन काय आहे तर त्याच्यासाठीही लागणारे स्टार्टिंग मटेरियल RCl आणि RBr आहेत. आणि याची रिॲक्शन जेव्हा आपण मेटल फ्लोराईड्स बरोबर करतो तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जे सोपे वाटतात असे मेटल फ्लोराईड्स तुम्ही लिहून ठेवा. AgF,
किंवा SbF3 किंवा COF2 असे कुठलेही मेटल फ्लोराईड जे तुम्हाला सोपे वाटतील त्यांच्याबरोबर हीट केल्यावर आपल्याला जेव्हा अल्किल हलाईड मिळतो तो स्पेसिफिक असतो, म्हणून इथे RF असं तुम्ही लिहून ठेवा. मग आता हा जो चार्ट झाला हा चार्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाईड फ्रॉम अल्केन, अल्कीनमध्ये पण सिमेट्रिकल अल्कीन वेगळं, अनसिमेट्रिकल अल्कीन, पेरॉक्साईड इफेक्ट, मार्कोनिकॉप्स ॲडिशन वेगळं, अल्कोहोल लुकास रिएजंटची वेगळी रिॲक्शन, अल्कोहोलपासून PCl3 PCl5 वापरून वेगळी रिॲक्शन, अल्कोहोलपासून SOCl2 वापरून वेगळी रिॲक्शन, फिंकलस्टेन रिॲक्शन, स्वार्ट्स रिॲक्शन. तर ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत या सगळ्या रिॲक्शन ॲट अ टाईम तुम्ही हा चार्ट डेली 5 मिनिट्स बघून लक्षात ठेवू शकता. सुरुवातीला फक्त त्या चार्टकडे आपल्याला बघायचं आहे. चार्टकडे बघून पहिल्यांदा तुम्ही फक्त लक्षात ठेवा की मी आठवडाभर फक्त अल्केन टू अल्किल हलाईड कसं जातं एवढंच बघणार आहे 5 मिनटं. आणि जसं जसं पुढच्या आठवड्यामध्ये जाल तुम्ही अल्किन्सपासून अल्किल हलाईड कसं बनवायचं ती रिॲक्शन बघा. आता नुसतं बघायचं 5 मिनटं म्हणजे नुसतं बघायचं नाही आहे त्याकडे, तर आपल्याला काय करायचं आहे, इथे जिथे कुठे मी R लिहिलेलं आहे ते R तुम्ही घरी बदलू शकता. म्हणजे आत्ता जर मी उदाहरणादाखल CH3OH लिहिलं असेल तर तुम्ही C2H5OH वर रिॲक्शन करून बघा, तुम्ही 2-प्रोपेनॉल घेऊन बघा, तुम्ही ब्युटेन 1 ओल घेऊन बघा, तुम्ही ब्युटेन 2 ओल घेऊन बघा आणि ह्या रिॲक्शन त्या 5 मिनटामध्ये लिहून बघायच्या आहेत. मग असं करून तुम्ही डेली एक किंवा आठवडाभर तुम्हाला जर जास्त वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की खूप होतं आहे मला त्याच्या आतमध्येच माझा अभ्यास होणार आहे, तर एक दिवस अल्केन्सच्या रिॲक्शन लिहून बघा, एक दिवस अल्किन्सच्या बघा, एक दिवस मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्सची ॲडिशन करून रिॲक्शन करा, एक दिवस अल्कोहोलमध्ये लुकास रिएजंट PCl3 PCl5 SOCl2च्या रिॲक्शन करा, एक दिवस नेम रिॲक्शन फिंकलस्टीन आणि स्वार्ट्स करा. पुढच्या आठवड्यामध्ये मात्र चार्ट बघून तुम्हाला डोळ्यासमोर लगेच त्या रिॲक्शन यायला पाहिजेत. किंवा जर तुम्हाला असं विचारलं की अल्किल हलाईड प्रिपेअर करायचं आहे, मग ते कसं प्रिपेअर करायचं, तर तो चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे इतकं तुम्ही त्या चार्टबरोबर फॅमिलियर असायला हवे. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्या चार्टवर मी कुठे कुठे काय लिहिलेलं आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही रोज हा चार्ट नजरेखालून घालाल. जेवढा तुम्ही चार्ट नजरेखालून घालाल तेवढा तुमचा जो अभ्यास आहे तो शॉर्ट होत जातो आणि तुमचा जो क्रक्स आहे तो क्रक्स मात्र तुमच्या लक्षात राहणार आहे, जो की आपल्याला MCQ सॉल्व करताना फार इम्पॉर्टंट असणार आहे. मग तो जो क्रक्स आहे तो क्रक्स आपल्याला चार्टवर आणायचा आहे. आता MCQ सॉल्व करताना तुम्हाला काही स्पेसिफिक पॉईंट एखाद्या रिॲक्शनबद्दल कळाला सॉल्व करता तर तो पॉईंट पण आपण ह्या चार्टवर छोट्या शब्दांमध्ये मेन्शन करून ठेवणार आहे की जेणेकरून आपल्याला कधीही हा चार्ट बघितला तर ह्याची रिव्हिजन झालीच पाहिजे, आपल्याला पुस्तकाची पानं परत उघडायला लागू नये. तर हे होतं प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाईड फ्रॉम व्हेरियस फंक्शनल ग्रुप, त्यामध्ये अल्केन, अल्कीन, अल्कोहोल, फिंकलस्टीन रिॲक्शन, स्वार्ट्स रिॲक्शन. आता पुढचा जो पार्ट आहे आपला तो आहे रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाईड. आता अल्किल हलाईडच्या आपल्याला रिॲक्शन बघायच्यात. अल्किल हलाईड कुठल्या टाईपच्या रिॲक्शन दाखवतात, तर पहिली जी रिॲक्शन अल्किल हलाईड दाखवतात ती आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहिली रिॲक्शनचा टाईप जो दाखवतात तो आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन काय आहे, तर रिप्लेसमेंट ऑफ वीकर न्यूक्लिओफाईल बाय अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल. म्हणजे आता मला समजा OH- आयननी मी जर का अल्किल हलाईडवर अटॅक केला तर हॅलोजन निघून जाणार. OH- आयन हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे, हॅलोजन हा वीकर न्यूक्लिओफाईल आहे. बरं, त्याच्या आधी फक्त शॉर्टमध्ये न्यूक्लिओफाईल म्हणजे काय ते सांगते. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, तर असा स्पेसिस ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, असा स्पेसिस ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. दरवेळेस निगेटिव्ह चार्ज असेल असं नाही, तर त्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पण असू शकते. किंवा आपण त्याला अजून एक वेगळ्या पद्धतीमध्ये मांडू शकतो की स्पेसिस विथ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की स्पेसिस विच इज इलेक्ट्रॉन रिच, हा जास्त चांगला शब्द ठरू शकेल. स्पेसिस विच इज इलेक्ट्रॉन रिच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओफाईल. तर न्यूक्लिओफाईल पण आता त्यांची स्ट्रेंथ कशी लावायची,
तर आपल्याकडे समजा 2 न्यूक्लिओफाईल आहेत, एक आहे NH3 आणि एक आहे OH-. तर यामधला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल कुठला आहे हे कसं ठरवायचं, तर ज्याच्यावरती मायनस चार्ज आहे तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असतो दॅन द लोन पेअर. कारण मायनस चार्ज आहे, त्याला मायनस चार्ज असतो, तो चार्ज कधी एकदा मी कुणाला तरी इलेक्ट्रॉन देतो आणि त्याच्यावरचा तो चार्ज दुसऱ्यांना देऊन तो स्टेबल होतो, कारण त्याला न्यूक्लियस हवा आहे. न्यूक्लिओफाईल म्हणजे त्याला न्यूक्लियस हवा आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तो इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देण्यासाठीचे प्रयत्न खूप जास्त एफर्ट्स घेऊन करतो. अमोनियाच्या केसमध्ये ही जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याबरोबर असते. चान्स मिळाला तर ती लोन पेअर इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना दिली जाणारच आहे, पण जेवढे पर्पजफुली प्रयत्न OH- कडून होतात तेवढे NH3 कडून होत नाहीत. हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे. आता याला अजून एक्सेप्शन काय आहेत, तर तुमच्या रिॲक्शन कंडिशन काय आहेत त्यावरही न्यूक्लिओफिलिसिटीची स्ट्रेंथ ठरते. तर आता न्यूक्लिओफाईल म्हणजे काय ते तुम्हाला कळालं आहे. स्पेसिस विच इज इलेक्ट्रॉन रिच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओफाईल. तर न्यूक्लिओफाईल अटॅक करणार त्या कार्बनवर आणि हॅलोजन निघून जाणार. सो सबस्टिट्यूशन ऑफ वीकर न्यूक्लिओफाईल बाय अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल इज कॉल्ड ॲज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर अशा सबस्टिट्यूशन रिॲक्शन अल्किल हलाईड काही दाखवतो ते आपण बघणार आहोत. तर पहिली जी रिॲक्शन आहे ती पहिली रिॲक्शन कुठली आहे, तर मी आता सगळीकडे उदाहरणादाखत फक्त R आणि X लिहिते, पण प्रत्येक अल्किल हलाईडच्या 2-2 रिॲक्शन जर का तुम्ही घरी ट्राय केल्या तर ते जास्त बेनिफिशियल ठरेल. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही प्रायमरी घ्या, तुम्ही सेकंडरी घ्या, तुम्ही टर्शरी घ्या. जेव्हा आपण वेगवेगळे ट्राय करतो तेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात की जर प्रायमरीची रिॲक्शन जाती तर मग सेकंडरीची जात असेल का, मग टर्शरीची जात असेल का. जे पण प्रश्न तुम्हाला पडत आहेत ते प्रश्न तुम्ही विचारा. जेवढे जास्त प्रश्न विचाराल तेवढी तुमची कन्सेप्ट ह्या क्लिअर होतात. तर कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हेच या कोर्सचा फोकस आहे. कोर्स जेव्हा कन्सेप्टनी पूर्ण व्यापलेला आहे, जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्या कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करणं हे जास्त सोपं जाणार आहे. तर जास्त फोकस हा तुमचा कन्सेप्टवर असू द्या. तर RX याची रिॲक्शन मी केली आहे ॲक्वियस NaOH बरोबर, आणि याला जेव्हा मी हीट करणार आहे, ओके, तर काय होणार आहे, तर हा जो X आहे या OHनी रिप्लेस होणार आहे. मला मिळेल ROH प्लस NaX. हीच रिॲक्शन तुम्ही ॲक्वियस KOH वापरून सुद्धा करू शकता. NaOH किंवा KOH दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरली, कुठलाही रिएजंट वापरला तरी तुम्हाला अल्किल हलाईडपासून अल्कोहोल हा कंपाऊंड मिळू शकतो. तर ही झाली पहिली मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाईड. प्रॅक्टिससाठी तुम्ही CH3CH2Cl आणि दुसरं CH3CHCl CH3 1 क्लोरोइथेन आणि 2 क्लोरोप्रोपेन या 2 कंपाऊंडवर तुम्ही सेम रिॲक्शन करून प्रॉडक्ट्स लिहा. दुसरी जी मेथड आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शनची ती आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हलाईड विथ अल्कोहोलिक KCN. आता काय होतं, तर हा जो X आहे या CNनी रिप्लेस होतो. आपल्याला मिळेल RCN सायनाइड प्लस KX. सो ही जी मेथड आहे ही मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल सायनाइड फ्रॉम अल्किल हलाईड. आता आपल्याला अजून एक यामध्ये गंमत बघता येते. ती कशी आहे, जर तुम्ही मेटल बदलला तर तुमचा प्रॉडक्टही बदलतो. का, कारण KCN जो आहे तो KCN आहे आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड आहे त्यामुळे CN जो मायनस आहे कार्बनवरती, जो मायनस आहे तो डायरेक्ट कार्बनवर अटॅक करेल अल्किल हलाईडच्या, आणि तुम्हाला जी बॉन्डिंग आहे ती थ्रू कार्बन मिळते.
आणि जेव्हा तुम्ही AgCN सारखा कंपाऊंड वापरता तेव्हा AgCN सारख्या कंपाऊंडमध्ये काय होतं तर AgCN कोव्हॅलंट कॅरेक्टर असल्यामुळे हे जे अटॅकिंग आहे ते कार्बन थ्रू न होता नायट्रोजन थ्रू होतं आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो आयसोसायनाइड प्लस KX प्लस AgX. म्हणजे जर तुम्ही KCN वापरलं तर तुम्हाला मिळणार आहे अल्किल सायनाइड आणि जर तुम्ही AgCN वापरलं तर तुम्हाला मिळणार आहे अल्किल आयसोसायनाइड. सो आपण हॅलोजन हा OH मायनस आयननी रिप्लेस केला, CN मायनस आयननी रिप्लेस केला, NC N मायनस आणि C आयसोसायनाइड ज्याला आपण म्हणतो त्यांनी रिप्लेस केला. सो आपल्याकडे आत्ता रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइडमध्ये 3 रिॲक्शन आहेत. पहिलं हायड्रोलिसिस बाय ॲक्वियस NaOH, अल्कोहोलिक KCN ची रिॲक्शन आणि अल्कोहोलिक AgCN ची रिॲक्शन. पुढची जी रिॲक्शन आहे ती आहे नेम रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे याचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. आता या मेथडमध्ये काय होतं तर हा जो OR मायनस आहे हा डायरेक्ट Rवर अटॅक करणार आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे ईथर. आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे ईथर आणि प्लस NaX. इथे काय झालं आहे सबस्टिट्यूशन झालं आहे. आता हा जो रिएजंट आहे याचं नाव काय आहे सोडियम अल्कॉक्साइड NaOR' सोडियम अल्कॉक्साइड. आता हे सोडियम अल्कॉक्साइड कसं बनवायचं तर ROH याची रिॲक्शन जर का सोडियम बरोबर केली आपण 2 टाइम्स घेऊया मग आपल्याला मिळतं 2 टाइम्स RONA आणि प्लस H2. आता जे सोडियम अल्कॉक्साइड बनलं आहे ते सोडियम अल्कॉक्साइडमध्ये RO मायनस आहे Na प्लस आहे. हा झाला न्यूक्लिओफिलिक पार्ट, हा अटॅक करणार Rवर आणि तुम्हाला मिळणार आहे ते ईथर. आता ईथर तुम्हाला सिंपल ईथर पण मिळू शकतं आणि मिक्स्ड ईथर पण मिळू शकतं. सिंपल ईथर म्हणजे काय समजा तुम्ही इथे मिथाइल क्लोराईड घेतला आणि जर तुम्ही इथे सोडियम मिथॉक्साइड घेतलं तर दोन्ही ग्रुप मिथाइल झाले, तुम्हाला कंपाऊंड मिळेल मिथाइल ग्रुप O आणि परत मिथाइल ग्रुप, याला म्हणणार सिंपल ईथर. आणि जेव्हा इथे C2H5X घेता आणि NaOCH3 तर तुम्हाला मिळतं C2H5OCH3 प्लस NaX. हे झालं मिक्स्ड ईथर. तर असं सिंपल ईथर आणि मिक्स्ड ईथर असे दोन्हीही ईथर आपण या विलियमसन सिंथेसिसनी बनवू शकतो आणि त्यासाठी बनवण्यासाठी फंक्शनल ग्रुप आहे जो मेन लागतो तो आहे अल्किल हॅलाइड. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की अल्किल हॅलाइडपासून आपण अल्कोहोल बनवलं, अल्किल हॅलाइडपासून आपण सायनाइड बनवलं, अल्किल हॅलाइडपासून आपण आयसोसायनाइड बनवलं, अल्किल हॅलाइडपासून आपण ईथर बनवलं. आता पुढची रिॲक्शन बघूया. RX प्लस अल्कोहोलिक अमोनिया आणि हीटिंग. आता काय होतं आहे तर हा जो X आहे तो या हायड्रोजन बरोबर ॲज अ बाय प्रॉडक्ट बाहेर पडतो आणि आपल्याला मिळतं RNH2. म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे तर अमाइन. आपल्याला काय मिळालं आहे तर अमाइन. म्हणजे अल्किल हॅलाइडपासून आपण काय बनवलं तर अमाइन्स. हा झाला पुढचा फंक्शनल ग्रुप अल्किल हॅलाइड टू अल्किल अमाइन. पुढचा जो फंक्शनल ग्रुप आपण अल्किल हॅलाइडपासून बनवू शकतो तो फंक्शनल ग्रुप आहे RX प्लस 2Na प्लस XR. ही रिॲक्शन जाते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ईथर. ओके. आणि RR आपल्याला मिळतो अल्केन प्लस 2NaX. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे वुड्स सिंथेसिस. ही आपण 11th मध्ये ही पाहिलेली आहे अल्केन्स चॅप्टरमध्ये, कारण ह्याचा बाय प्रॉडक्ट अल्केन आहे. आत्ता आपण ती बघतोय कारण ह्याचा स्टार्टिंग मटेरियल अल्किल हॅलाइड आहे.
तर 2 अल्किल हलाईड कंबाईन होतात, अल्केन मिळतो आपल्याला. तर ही पण एक खूप चांगली मेथड आहे. फक्त या मेथडमध्ये आपल्याला जेव्हा 2 अल्किल हलाईड सिमिलर नसतात, म्हणजे मी इथे मिथाईल क्लोराईड घेतला, उदाहरण लिहून दाखवते मी तुम्हाला. मिथाईल क्लोराईड घेतला आणि जर मी इथे इथाईल क्लोराईड घेतला तर, आणि जर मी ही रिॲक्शन ड्राय इथरमध्ये केली तर जे कपलिंग होतं ते कपलिंग होऊन मला किती प्रॉडक्ट्स मिळतात बघा. CH3 बरोबरच कंबाईन होईल, मला मिळेल CH3 म्हणजे इथेन. आता CH3 C2H5 बरोबर कंबाईन होईल, मला मिळेल प्रोपेन. आणि आता C2H5 बरोबर कंबाईन होईल आणि मला मिळेल ब्युटेन. तर असं मला मिक्सचर मिळतं आणि मिक्सचर मिळाल्यावर त्यांचं सेपरेशन हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे जर 2 अल्किल हलाईड सिमिलर घेतले तरच तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळतो आणि तो एक प्रॉडक्ट सेपरेट करणं, त्याचं प्युरिफिकेशन करणं ही खूप सोपं जातं. म्हणून शक्यतो मिक्स अल्किल हलाईड घेऊन वूड सिंथेसिस करत नाहीत. या पुढची आपण अल्किल हलाईडची जी रिॲक्शन बघणार आहोत ती रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हलाईड विथ पोटॅशियम नायट्राईट. आता पोटॅशियम नायट्राईट बरोबर अल्किल हलाईडची रिॲक्शन केल्यावर आपल्याला मिळतं अल्किल नायट्राईट प्लस KX. पण हीच रिॲक्शन जर सिल्वर नायट्राईट बरोबर आपण केली तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो नायट्रो कंपाऊंड, नायट्रो अल्किन. सो अल्किल हलाईडपासून आपण हे नायट्राईट प्रिपेअर केले, अल्किल हलाईडपासून आपण नायट्रो प्रिपेअर केले, नायट्रो कंपाऊंड. आता अल्किल हलाईडपासून आपण अजून एक फंक्शनल ग्रुप जो बनवू शकतो तो फंक्शनल ग्रुप आहे ईस्टर. तर काय करतो ईस्टर बनवण्यासाठी, आपण सिल्वर सॉल्ट ऑफ ॲसिड बरोबर आपण अल्किल हलाईड हीट करतो. आता हीट केल्यावर काय होतं तर हा X आणि हा Ag हे दोघं जण बाहेर पडणार आहेत ॲज अ बाय प्रॉडक्ट. मी इथे AgX लिहून घेतलं. आता काय राहिलं CH3 C डबल बॉन्ड O आणि R. हा झाला ईस्टर फंक्शनल ग्रुप. म्हणजे आपल्याला अल्किल हलाईडपासून आपल्याला ईस्टरही मिळालेलं आहे. तर आत्तापर्यंत आपण ज्या काही रिॲक्शन बघितल्या त्या अल्किल हलाईडच्या रिॲक्शन्स होत्या. त्यातल्या मॅक्सिमम रिॲक्शन ह्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत्या, फक्त वूड्स रिॲक्शन सोडली तर. कारण वूड्स रिॲक्शन ही कपलिंग रिॲक्शन आहे आणि बाकीच्या ज्या सगळ्या रिॲक्शन आपण बघितल्या त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. तर आता अल्किल हलाईडपासून आपण काय काय बनवू शकतो हे आपण एका चार्टमध्ये प्रिपेअर करूया आणि मग त्याची रोज रिव्हिजन करूया की जेणेकरून ते सगळे रिएजंट आपल्या डोळ्यासमोर राहतील, ते सगळे प्रॉडक्ट्स आपल्या डोळ्यासमोर राहतील. एका फंक्शनल ग्रुपवरून दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये जंप करताना अल्किल हलाईडचा कसा रोल आहे हा आपला सारखा आपल्यासमोर बंबाळ होत राहायला पाहिजे. म्हणून हा चार्ट करणं मस्टच आहे, सगळ्यांनी हा चार्ट करायचा आहे. तर आता आपण चार्ट करायला घेऊया. आता मगाच सारखाच आपण चार्ट करणार आहोत, फक्त जे ॲरोज असतील ते आपण उलटे करणार आहोत. आता मी इथे लिहिलं RX. मगाशी पण आपण सेंटरला RX लिहिलेलं होतं, पण आपण काय करणार आहोत इथे की हे RX जे आहे ते मगाशी तयार केलं होतं. सो ॲरोजची डायरेक्शन अशी होती. आता आपलं RX हे स्टार्टिंग मटेरियल आहे आणि त्यामुळे त्याची जी डायरेक्शन आहे ही अशी असणार आहे. म्हणजे अल्किल हलाईडपासून तुम्ही काय काय प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, तर आपण काय काय प्रिपेअर करू शकतो ते आपण आता लिहूया. पहिलं तर आपण काय केलं होतं अल्किल हलाईडपासून तयार, जर आपण आठवलं पहिल्यापासूनच्या रिॲक्शन तर आपण ROH अल्कोहोल तयार केलं होतं आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी त्याची रिॲक्शन आपण केली होती ॲक्वियस NaOH बरोबर किंवा ॲक्वियस KOH बरोबर आणि इव्हन AgOH सुद्धा या कन्व्हर्जनसाठी आपण वापरू शकतो. सो आपण बनवलं अल्कोहोल, अल्किल हलाईड टू अल्कोहोल, ॲक्वियस KOH ॲक्वियस NaOH वापरून. दुसरी जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आहे RCN बनवायची, म्हणजे सायनाईड कंपाऊंड बनवायची. सायनाईडमध्ये C आणि Nमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. तर आपण ते करण्यासाठी कोणता रिएजंट वापरला होता तर आपण वापरला होता अल्कोहोलिक KCN आणि आपण हीट केलेला आहे.
तर आपल्याला मिळालं सायनाइड. पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे आयसोसायनाइड. आयसोसायनाइड बनवण्यासाठी आपण काय केलं होतं, याची रिॲक्शन आपण AgCN बरोबर केली होती आणि आपण त्याला हीट केलेलं होतं. त्यानंतर मी इथे त्याचं फक्त नाव लिहून ठेवते, आयसोसायनाइड. त्यानंतर आपण अल्केन प्रिपेअर केलं होतं. अल्केन प्रिपरेशन ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही आहे. का अल्केन ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही आहे, कारण की यामध्ये आपण कपलिंग करतो आणि या रिॲक्शनचं नाव आहे वुड्स सिंथेसिस. हे जे वूड सिंथेसिस आहे, हे वूड सिंथेसिस खूप वेळा MCQ मध्ये विचारतात. आता कसं विचारतात त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. आता इथे सायक्लोब्युटेन आहे, इथे एक ब्रोमीन आहे आणि इथे एक ब्रोमीन आहे आणि याची रिॲक्शन आपल्याला सोडियम बरोबर करायची आहे आणि आपल्याला प्रॉडक्ट्स विचारतात. ऑप्शन A असतो, ऑप्शन B असतो, ऑप्शन C असतो आणि ऑप्शन D असतो. तर आपल्याला माहिती आहे वुड्स रिॲक्शनमध्ये काय होतं तर कपलिंग होतं. हॅलोजन अटॅच्ड असणारे 2 कार्बन एकमेकांना जॉईन होतात. म्हणजे जर आपण सिंपल रिॲक्शन बघितली RX + 2Na + XR, तर आपल्याला माहिती आहे प्रॉडक्ट फॉर्म होताना R आणि R हे जॉईंट होणार, आपल्याला अल्केन मिळणार आहे. इथे तेच करायचं आहे. तर हॅलोजन अटॅच असणारा हा कार्बन आणि हॅलोजन अटॅच असणारा हा कार्बन हे दोघंजणं कंबाईन होऊन आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. सो हे झालं त्याचं आन्सर. तर अजिबात गडबडून जायचं नाही. सेम आपली जी थेअरी आहे, ही जी वुड्स सिंथेसिसची जी थेअरी आहे तीच आपल्याला अप्लाय करायची आहे. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर हॅलोजन अटॅच्ड असणारे 2 कार्बन जर ॲड होत असतील ना, मग ते 2 हॅलोजन कुठेही असू शकतात, कुठल्याही रिंगमध्ये ते देऊ शकतात, कुठल्याही 2 कार्बनला ते 2 हॅलोजन देऊ शकतात. आपल्याला फक्त जॉईन करायचं, एवढंच काम करायचं आहे. बाकी आपण दुसरं कुठलंही नॉलेज अप्लाय करायचं नाही, फक्त हे 2 कार्बन जॉईन करायचं असं उत्तर असतं. आपण फक्त आपल्या नॉलेजवर विश्वास ठेवून जे दिसत आहेत आपल्या थेअरीनुसार त्याला टिक करूया. तर वूड सिंथेसिस ही कपलिंग रिॲक्शन आहे, हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही आहे. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे ती प्रिपरेशन ऑफ इथर आहे आणि यासाठी आपण जो रिएजंट घेतो तो आहे सोडियम अल्कॉक्साईड. ओके, सोडियम अल्कॉक्साईड आणि अल्किल हलाइड आपल्याला मिळतं इथर. या रिॲक्शनचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. या रिॲक्शनचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. त्यानंतर आपण जर याची रिॲक्शन पोटॅशियम नायट्राईट बरोबर केली तर आपल्याला नायट्राईट कंपाऊंड मिळतो. जर याची रिॲक्शन आपण सिल्वर नायट्राईट बरोबर केली तर आपल्याला नायट्रो अल्केन हा प्रॉडक्ट मिळतो. अजून आपण काय बनवलं आहे तर अमाइन्स RNH2 हे बनवण्यासाठी आपण अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिॲक्शन केलेली आहे आणि HX हा आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाला आहे. आपण यापासून ईस्टरही बनवू शकतो. ईस्टर बनवण्यासाठी आपण जो काही रिएजंट वापरला आहे तो आहे सिल्वर ॲसिटेट. सो जर हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही कुठलाही फंक्शनल ग्रुप अल्किल हलाइडपासून बनवू शकता. अल्कोहोल बनवलं आहे, सायनाइड बनवलं आहे, आयसोसायनाइड बनवलं आहे, अल्केन बनवलं आहे, इथर बनवलं आहे, नायट्राईट बनवलं आहे, अमाइन बनवलं आहे, ईस्टर बनवलं आहे, नायट्रो कंपाऊंड बनवलं आहे. तर हे सगळे फंक्शनल ग्रुप आपण अल्किल हलाइडपासून बनवू शकतो. अजून एक फंक्शनल ग्रुप जो आपण अल्किल हलाइडपासून बनवू शकतो तो आहे अल्किन. मी इथे फक्त चार्टमध्ये तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी इथे एक फक्त ॲड करून देते. रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर केली आणि हीटिंग जर आपण केलं तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट असतो अल्किन. आता ही रिॲक्शन मी या सगळ्या रिॲक्शन बरोबर घेतली नाही, कारण ही रिॲक्शन शिकवताना मला एक रूल शिकवायचा आहे. तो रूल आपण शिकवल्यानंतर
मी एकदा परत हा चार्ट रिवाईज करूया किंवा आपण चॅप्टर संपताना हा चार्ट रिवाईज करूया. पण आत्ता फक्त तुम्ही या चार्टमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम अल्किल हलाईड एवढा फक्त ॲड करून ठेवूया. तर हा चार्टही आपल्याला रोज दिवसातून एकदा डोळ्याखालून गेलाच पाहिजे. आपल्याला हे सगळे रिएजंट आणि त्यांचा वापर कसा करायचा, कोणत्या कंडिशनमध्ये करायचा हे माहिती असायला पाहिजे. जर हे एकदा तुमचं पाठ झालं की तुम्ही कुठलंही कन्वर्जन एकदम फास्ट करू शकता. तुम्हाला अजिबात वेळ तिथे इन्व्हेस्ट करावा लागणार नाही. आता पुढची जी रिॲक्शन आहे, जसं मी म्हटलं प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम अल्किल हलाईड, तर ती रिॲक्शन आपण बघू. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन CH3 CH2 CH2 X, किंवा आपण पाहिजे तर आपण याला क्लोराईड म्हणूया. हा झाला 1-क्लोरोप्रोपेन. याची रिॲक्शन मी करणार आहे अल्कोहोलिक KOH बरोबर आणि मी याला हीट करणार आहे. आता ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड असतो त्याला म्हणायचं अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनच्या शेजारी जो असतो तो बीटा. आता जर असं झालं, पुढच्या उदाहरणामध्ये मी दाखवेलच की अल्फा शेजारी 2 कार्बन आहेत, तर तुम्ही एकाला बीटा म्हणा, एकाला बीटा डॅश म्हणा. आता याचा रोल काय आहे, तर हा अल्कोहोलिक KOH जो असतो तो बीटाचा हायड्रोजन काढून घेतो. बीटाचा हायड्रोजन काढला की त्याच्या इलेक्ट्रॉन पेयर या 2 कार्बनमध्ये येतात. इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि क्लोरीन निघून जातो. म्हणजे आपल्याला काय मिळतं, तर अल्किन. आता कसं, एकदा परत सांगते. बीटाचा जो हायड्रोजन आहे अल्कोहोलिक KOH, हा बीटाचा हायड्रोजन काढून घेणार, याचे इलेक्ट्रॉन या 2 कार्बनमध्ये येणार आणि क्लोरीन निघून जाणार. म्हणजे आपल्याला मिळालं CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस KCl प्लस H2O. आपल्याला मिळालं अल्किन. अल्किल हलाईड टू अल्किन. हे झालं इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे ही आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इथे सबस्टिट्यूशन नाही आहे म्हणून बघाच्या चार्टमध्ये मी ती रिॲक्शन घेतली नव्हती, पण ॲज अ चार्ट पूर्ण तुम्हाला कन्वर्जन लक्षात राहावं म्हणून तुम्ही नंतर ही रिॲक्शन त्यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये एकच बीटा हायड्रोजन आहे किंवा एक बीटा कार्बन आहे म्हणून बीटा हायड्रोजन पण एकाच साईडला आहे म्हणून आपण एकच प्रॉडक्ट इथे लिहू शकतो. आता समजा माझ्याकडे एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडचं नाव आहे 2-ब्रोमोब्युटेन आणि याची रिॲक्शन जर का मी अल्कोहोलिक KOH बरोबर केली तर काय होईल. आपला रूल जो आहे किंवा आपली जी मेथड आहे तीच मेथड आपण वापरायची. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याला तुम्ही अल्फा कार्बन म्हणा. अल्फाच्या शेजारी जे 2 कार्बन आहेत त्याला एकाला बीटा म्हणा, एकाला बीटा डॅश म्हणा. मग आता एकदा मी काय करते, बीटाचा हायड्रोजन काढते, अल्फाचा हॅलोजन काढते. मग मला ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड मिळेल. मग माझा पहिला प्रॉडक्ट आला CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. आणि आता मी बीटा डॅशचा हायड्रोजन काढते आणि बीटाचा अल्फाचा हॅलोजन काढते. मग मला आता प्रॉडक्ट मिळतो आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता 2 प्रॉडक्ट मिळाल्यावर आता ठरवावं लागतं की मेजर कुठला आहे आणि मायनर कुठला आहे. तर मेजर आणि मायनर ठरवण्यासाठी आपल्याकडे एक रूल आहे, त्या रूलचं नाव आहे सेट-झेप रूल. तर सेट-झेप रूल काय म्हणतो की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट इन ॲन इलिमिनेशन रिॲक्शन, असा तो सेट-झेप रूल आहे. तर आता मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हे बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही, मी थोडक्यात सांगते. CH2 डबल बॉन्ड CH2 याला आपण म्हणतो अनसबस्टिट्यूटेड अल्किन. याला सबस्टिट्यूशन नाही कारण कार्बनच्या सगळ्या वॅलन्सी हायड्रोजननी सॅटिस्फाय केलेल्या आहेत. आता मी काय करते, CH2 CH आणि R मी काय केलं, एक हायड्रोजन काढला आणि त्याला R लावला, तर ह्याला मी म्हणते मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. आता मी काय करते, तर इकडचाही एक हायड्रोजन अल्किल ग्रुपनी रिप्लेस करते, याला मी म्हणते डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. आता मी काय करते, तर ह्याचे 4ही हायड्रोजन काढते आणि 4ही ठिकाणी 4ही त्याच्या वॅलन्सी कार्बननी सबस्टिट्यूट करते. तर हा झाला टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. तर जेव्हा टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन किंवा जेव्हा
डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन कमी असतात तो झाला मेजर प्रॉडक्ट. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो मोर सबस्टिट्यूटेड अल्केन इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट. तर याला सबस्टिट्यूशन नाही आहे, याला एक हायड्रोजन काढला, अल्किल ग्रुप लावला, सबस्टिट्यूशन आलं. 2 हायड्रोजन काढले, 2 अल्किल ग्रुप आले, सबस्टिट्यूशन वाढलं. तर थोडक्यामध्ये कुठला मेजर आणि कुठला मायनर हे कसं ओळखायचं, एक छोटीशी हिंट आहे ती लक्षात ठेवा. दोन्ही प्रॉडक्ट्स नीट बघायचे. जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला अंडरलाईन करा. आता ज्या प्रॉडक्टमध्ये डबल बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन असतील तो झाला मेजर प्रॉडक्ट, आणि ज्या प्रॉडक्टमध्ये डबल बॉन्डेड कार्बनला जास्त हायड्रोजन असतील ॲज कम्पेअर्ड टू अदर तो झाला मायनर प्रॉडक्ट. म्हणजे प्रॉडक्ट मेजर बनण्यासाठी कंडिशन काय पाहिजे, तर डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन कमी. हे तुम्हाला दिसलं की तुम्हाला इलिमिनेशन करून बघायची गरज भासणार नाही. MCQमध्ये असंच करतात, तुम्हाला एक असा मोठा प्रॉडक्ट देतात, कदाचित ते तुम्हाला काय करतात थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी एखादा असा सायक्लिक कंपाऊंड देतात. आणि सायक्लिक कंपाऊंड दिल्यानंतर काय होतं की तुम्हाला विचारतात त्यातला मेजर प्रॉडक्ट कुठला आहे आणि मायनर प्रॉडक्ट कुठला आहे. तर तुम्हाला इलिमिनेशन करून तुम्हाला प्रॉडक्ट काढता येतात, पण मेजर मायनर कसं ओळखायचं त्यासाठी ही सोपी हिंट वापरायची. कमी हायड्रोजन असलेला अल्किन मेजर प्रॉडक्ट आणि जास्त हायड्रोजन असलेला डबल बॉन्डेड कार्बनला जास्त हायड्रोजन असलेला जो प्रॉडक्ट आहे तो असणारे मायनर प्रॉडक्ट. ओके, सो हे होतं इलिमिनेशन रिॲक्शनच्या बाबतीत. अल्किल हलाइडपासून आपण अल्किन बनवलं आणि रूल जो अप्लाय केला मेजर मायनर प्रॉडक्ट ठरवण्यासाठी तो रूल होता सेटझेफ रूल. सेटझेफ रूल एकदा परत रिवाईज करते. इन अन इलिमिनेशन रिॲक्शन मोर सबस्टिट्यूटेड अल्किन, ब्रॅकेटमध्ये आपली डेफिनेशन कमी हायड्रोजन पाहिजे डबल बॉन्डेड कार्बनला, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रॉडक्ट. त्यानंतर आता आपल्या रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड हा पॉईंट आपला कवर झालेला आहे. आत्तापर्यंत रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड या आपण कवर केलेल्या आहेत सगळ्या. आता पुढचा जो पार्ट आहे त्या पार्टकडे जाऊया. तो पार्ट आहे SN1 रिॲक्शन. तर SN1 रिॲक्शन म्हणजे काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. त्यासाठी मी एक स्टार्टिंग मटेरियल घेते. ते स्टार्टिंग मटेरियल आहे टर्शरी ब्युटिल. आता मी इथे क्लोरीन घेते, टर्शरी ब्युटिल क्लोराईड. याची रिॲक्शन मी करते आहे ॲक्वियस KOH बरोबर हीटिंग. ओके, तर मला प्रॉडक्ट मिळतो आहे CH3C CH3 CH3OH आणि KCl. ओके, तर आता जेव्हा ही रिॲक्शन कशी जाते हे आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा असतो की रिॲक्शन ही कशी प्रोसीड होती आहे, तेव्हा आपण कायनेटिक्सची मदत घेतो. मग कायनेटिक्सची मदत कशी घेतात, तर ह्या रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करतात. तर रेट फाइंड आउट केल्यावर असं लक्षात आलं की रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंडंट ऑन द स्टार्टिंग मटेरियल ओनली. Rate of the reaction is directly proportional to starting material only. It is not dependent on the reagent. असं लक्षात आलं. मग हे कशावरून ठरवतात, तर तुमची रिॲक्शन जेव्हा जाते तेव्हा रिॲक्शनमध्ये स्लो स्टेपमध्ये कोण इन्वॉल्ड आहे त्यावरून हे रेट इक्वेशन निघतं. तर आपल्याला समजा आपण आता असं कन्सिडर करूया की आपल्याला हे काहीही माहिती नाही आहे, तर आपण फक्त कायनेटिक्स अप्लाय करूया. रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएजंट. आता इथेही मी काय केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएजंट पण मी इथे लिहिला. असं कन्सिडर करूया की यातलं मला काहीही माहिती नाही आहे. ओके, मग हे मला मिळालं माझं रेट इक्वेशन. आता जेव्हा याची आपण स्टडी करूया, म्हणजे आपण उलटं जाऊया. जनरली कसं करतात की रेट इक्वेशनवरून ठरवतात की स्लो स्टेप कुठली आहे आणि मग त्याची मेकॅनिझम शोधली जाते. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या रिॲक्शनचा रेट फक्त रिॲक्टंटवर डिपेंड का आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला आधी मेकॅनिझम सांगते आणि मग आपण परत या रेट इक्वेशनकडे येऊया.
ठीक आहे. तर आपले जी स्टार्टिंग मटेरियल आहे ते स्टार्टिंग मटेरियल आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. आता याची रिॲक्शन ॲक्वियस KOH बरोबर करायची आहे. आता काय आहे तर हा जो क्लोरीन आहे या क्लोरीनकडे लोन पेअर आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. आणि हा जो OH मायनस आयन आहे हा OH मायनस आयन जेव्हा अप्रोच करतो कार्बनवर अटॅक करण्यासाठी तेव्हा इथे होतं त्याचं रिपल्शन. म्हणजे क्लोरीन आणि OH मायनस आयन यांचं होतं रिपल्शन, कारण क्लोरीनवर लोन पेअर आहे, इलेक्ट्रॉन आहे, मायनस चार्ज आहे. OH मायनस आयन पण निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह होणार रिपल्शन. मग हा OH मायनस आयन अटॅक करण्यासाठी बॅक साईडनी पण ट्राय करतो, पण बॅक साईडनी सुद्धा अटॅक होत नाही. का? त्याचं कारण हे की इथले जे 3 CH3 ग्रुप आहेत ना, हे 3 CH3 ग्रुप काय करतात तर त्याला इथे अटॅक करू देत नाही. आणि हा जो पार्ट आहे याला स्टेरिक क्राउडिंग असं आपण म्हणतो. स्टेरिक क्राउडिंग, ज्यामध्ये क्राउडिंगमुळे रिएजंट हा रिॲक्टंटपर्यंत येऊ शकत नाही, पोचू शकत नाही. तर मग काय झालं तर हळूहळू आता रिॲक्शन तर जाती आपल्याला माहिती आहे. मग आता काय होत असेल तर पुढची पॉसिबिलिटी ही आहे की पहिल्यांदा हा जो काही हॅलोजन आहे हा हॅलोजन निघून जात असेल. निघून जर हॅलोजन गेला तर आपल्याला जो काही इंटरमिजिएट मिळतो हा इंटरमिजिएट आहे कार्बोकॅटायन. आता हॅलोजन निघून जाण्याची ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे स्लो स्टेप. आणि स्लो स्टेप ही नेहमी रेट डिटरमायनिंग स्टेप असते. आता बघा, रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये फक्त स्टार्टिंग मटेरियल इन्वॉल्ड आहे, KOH नाही, रिएजंट नाही. म्हणजे रेट इक्वेशनमध्ये आपला रिएजंट येणार नाही. रिएजंट नाहीच, कारण रेट डिटरमायनिंग स्टेटमध्ये रिएजंटचा रोलच नाही आहे. मग आता रेट इक्वेशन झालं रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल क्लोराईड रेज टू पॉवर 1. मग आता ही रिॲक्शन झाली युनिमॉलिक्युलर. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज 1. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं तर OH मायनस आयन अटॅक करणार आहे. आता OH मायनस आयन जो अटॅक करणार आहे तर तो अटॅक या साईडनीही करू शकतो. OH मायनस आयन अटॅक या साईडनी पण करू शकतो. का? कारण हा जो कार्बोकॅटायन तयार झाला आहे ना, हा कार्बोकॅटायन आहे प्लेनर कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन आहे प्लेनर कार्बोकॅटायन. त्यामुळे दोन्ही साईडनी OH मायनस आयन अटॅक करू शकतो आणि मग तुम्हाला हा प्रॉडक्ट जो आहे अल्कोहोल हा इथे मिळतो. आता ही जी रिॲक्शन आहे अटॅक ऑफ OH मायनस आयन ही रिॲक्शन आहे फास्ट स्टेप, ज्याचा रेट डिटरमायनिंग स्टेपशी काहीही संबंध नाही. मग OH मायनस आयन हा फास्ट स्टेपमध्ये इन्वॉल्ड आहे, स्लो स्टेपमध्ये नाही. म्हणून तुमचं रेट इक्वेशन आहे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल क्लोराईड. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल क्लोराईड रेज टू पॉवर 1. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज 1. इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे? कारण क्लोरीन जाऊन त्याच्या जागी OH आला आहे. सो सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक का आहे? कारण OH मायनस आयन इज अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल, क्लोरीन इज अ वीकर न्यूक्लिओफाईल. OH मायनस आयननी क्लोरीनला रिप्लेस केलं आणि तो आपल्याला मिळालं आहे टर्शरी ब्युटेनॉल. सो ही आहे SN1 रिॲक्शन. आता SN1 रिॲक्शन जर आपण बघितलं तर ह्यामध्ये 2 स्टेप आहेत. 2 स्टेप, एक आहे स्लो स्टेप, एक आहे फास्ट स्टेप. मग आता ह्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम कशी येईल, किंवा आपण जर इथे एखादा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड घेतला तर आपल्याला काय प्रॉडक्ट्स मिळू शकतील हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कारण मला एनर्जी प्रोफाईल डायग्राम सांगताना काही गोष्टी अजून क्लिअर करायच्या आहेत. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये हा सगळा पार्ट परत डिटेलमध्ये बघूया, म्हणजे एकदा रिवाईज पण होईल. सो उद्या भेटूया. उद्याच्या लेक्चरला SN1 झाल्यानंतर आपण SN2 आणि अरिल हलाइडचा पार्ट कवर करणार आहोत. सो लेक्चर मिस करू नका आणि झालेला पार्ट आजच्या आज रिवाईज करा. थँक्यू.